22 नोव्हेंबर 1963चा दिवस हा जागतिक इतिहासातला सगळ्यात भयानक दिवस मानला जातो, कारण याच दिवशी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असलेल्या जॉन एफ केनेडीची हत्या झाली होती आणि सगळं जग हादरलं होतं. केनेडी यांची हत्या झाली आणि याला कारण म्हणून त्यांची अमेरिकेत असलेली प्रसिद्धी. केनेडी यांची हत्या झाल्यावर त्याबद्दल शोधाशोध सुरू झाली खरी, पण ह्या हत्येचं कोडं अजूनही सुटलेलं नाही. तसेच अजूनही या हत्येमागचा मुख्य गुन्हेगार कोण आहे हे समजलं नाही. पण या हत्येमागचा खरा गुन्हेगार म्हणून हार्वी ओसवाल्डकडे संशयानं पाहिलं जातं. पण ओसवाल्डची ही हत्या झाल्याने ते गूढ अजून वाढलं. असं म्हणतात की अमेरिकेच्या टेक्सासमधील डलास येथे मतदानाच्या प्रचारासाठी त्यांच्या पत्नीसह आलेले होते. टेक्सासच्या डलासमध्ये डिली प्लाझा जवळून जात असताना केनेडीला हार्वी ओसवाल्डने गोळी मारली आणि जागीच केनेडीचा मृत्यू झाला. केनेडी यांना तात्काळ पार्कलँड मेमोरियल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, पण तोवर केनेडी मरण पावले होते. ओसवाल्डला पोलिसांनी तात्काळ अटक केली खरी, पण जेलमध्येच ओसवाल्डला गोळ्या घालून त्याची हत्या करण्यात आली. या घडलेल्या रामायणामुळे अमेरिकेत गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. राष्ट्राध्यक्ष केनेडी यांनी डेमोक्रॅटिक पक्षातील लिबरल राल्फ यार्बो आणि डॉन यार्बो आणि टेक्सासचे गव्हर्नर कन्झर्व्हेटिव्ह जॉन कोनेली यांच्यातील तणाव दूर करण्यासाठी टेक्सासला जाण्याचा निर्णय घेतला. टेक्सासला पोहोचल्यावर सामान्य लोकांमधून त्यांचा ताफा बाहेर काढण्याची योजना आखण्यात आली. त्यावेळी सुमारे 1.5 ते 2 लाख लोकांचा जमाव राष्ट्रपतींना पाहण्यासाठी पोहोचला होता. त्यांचा ताफा टेक्सास स्कूल ऑफ डिपॉझिटरीमध्ये पोहोचताच केनेडी यांच्यावर गोळीबार करण्यात आला. तिथं उपस्थित जमावाने 3 गोळ्यांचा आवाज ऐकला. केनेडी आणि जॉन कोनेली यांना गोळ्या घालण्यात आल्या. केनेडी कारमध्ये मरण पावले तर कॉनली बचावले. प्रत्यक्षदर्शींच्या जबाबाच्या आधारे डॅलस पोलिसांनी लवकरच संशयितांची छायाचित्र प्रसिद्ध केली. दुसरीकडे हार्वे ओसवाल्डला डिली प्लाझामधून फार दूर नसलेल्या जेडी टिपिट या पोलीस अधिकाऱ्यानं पाहिलं. टिपिटने ओसवाल्डला चौकशीसाठी बोलावले असता त्याने टिपिटवर गोळीबार केला. तेथून तो टेक्सास थिएटरमध्ये लपण्यासाठी धावला, पण तिथल्या तिकीट क्लर्कने पोलिसांना बोलवले. पोलिसांनी ओसवाल्डला अटक केली आणि त्याच्यावर अध्यक्ष केनेडी आणि अधिकारी टिपिट यांच्या खुनाचा आरोप लावला. ओसवाल्डला अटक केली खरी, पण पोलीस चौकशी होण्याआधीच त्याचा गेम झाला आणि केनेडी यांच्या हत्येभोवतीचं गूढ अजून वाढलं. काही लोकांचं मत होतं की केनेडीच्या हत्येचं कनेक्शन क्युबाशी जोडलेलं होतं. फिडेल कास्ट्रोला खुश करण्यासाठी ओसवाल्डने त्यांचा गेम केला होता. त्याचबरोबर एका गूढ महिलेवर या हत्येचा संशय जातो, जिला द बुबुश्का लेडी म्हणून ओळखलं जातं. जेव्हा केनेडीची हत्या झाली तेव्हा तिच्या हातात पिस्तुलाचा कॅमेरा होता आणि त्या हत्या झाल्यावर ती तिथून गायब झाली होती. पण नंतर जॉन एफ केनेडी यांची हत्या गूढ झाली आणि त्यासभोवतीचं संशयाचं वलय फिरत राहिलं. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा. तेव्हा पुन्हा भेटू टॉप मराठीच्या पुढील भागात. तोपर्यंत धन्यवाद.